विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून मोठ्या बहुसंख्येनं सरकार स्थापन केलं। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत केवळ एक खासदार आलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील मोठं यश मिळालं। राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीत म्हणावं तसं यश आलं नाही। शरद पवारांचे केवळ 10 आमदार विजयी झाले असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करत राजू खरे निवडून आले। मात्र राजू खरे निवडून आल्यापासून त्यांची जवळीक ही शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत दिसून येते। तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबतही त्यांच्या जाहिराती झळकल्या होत्या। त्यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार राजू खरेंबाबत नाराजी असल्याचं समोर आलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी राजू खरे यांना देणे ही आमची चूक होती असं म्हणत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्या उमेदवारीबाबत माफी मागण्यात आली।